नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे। मित्रांनो तुम्हाला पीएफचे पैसे जर विड्रॉल करायचे असतील आणि माहीत नसेल कशा पद्धतीने पीएफचे पैसे विड्रॉल करायचे तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहात। मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की पीएफचे पैसे 3च दिवसामध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटवरती कशा पद्धतीने विड्रॉल करू शकता आणि फक्त 5 मिनिटात तुम्ही तुमचे हे पैसे विड्रॉल करू शकता आणि ते पैसे 3 दिवसात तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होतील। त्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ट्रिक मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या लाईक करा। जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आपण आलेलो आहे गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे मेंबर होम। या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे मेंबर होम सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला फर्स्ट पेजवरतीच फर्स्ट लिंक येईल मेंबर होम म्हणून, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल यूएन नंबर। या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे तुमचा जो यूएन नंबर असेल पीएफ अकाउंटचा यूएन नंबर, तो यूएन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। टाकल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड विचारला आहे, पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता। त्यानंतर तुम्ही यूएन नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तुम्ही साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वन टाइम पासवर्ड विचारला आहे, जो की तुमच्या मोबाईल नंबरवरती या ठिकाणी OTP शेअर केला जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आपण आपला OTP टाकला आहे आणि आपण सबमिट बटनावरती क्लिक करत आहोत। बघा तुम्ही OTP टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी तुमचा जो यूएन नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला शो होईल। त्यानंतर तुमचे नाव असेल, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी, जन्मतारीख या ठिकाणी दाखवली जाईल आणि तुमचे जेंडर या ठिकाणी दाखवले जाईल। डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी होम, त्याच्यानंतर व्ह्यू टॅब दिलेला आहे। व्ह्यू टॅबमध्ये या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी पासबुक आहे तुमचं पासबुक बॅलन्स चेक करू शकता। ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कसं चेक करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। आता सध्या आपण फक्त पीएफ विड्रॉल कसा करायचा आहे, पीएफ कसा काढायचा आहे ते बघूया। या ठिकाणी तुम्ही तुमचं पासबुक या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर तुमचं यूएन कार्ड या ठिकाणी तुम्ही काढू शकता। त्यानंतर या ठिकाणी मॅनेजमध्ये खूप सारे या ठिकाणी KYC करू शकता। मार्क एक्झिट, तुमची जर एखादी कंपनीचं तुम्हाला सोडलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला ती एक्झिट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही ते करू शकता। तर आपल्याला जायचं आहे होम ऑनलाईन सर्व्हिसमध्ये। या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। क्लेम फॉर्म 31 म्हणजे फॉर्म नंबर 31, 19, 10 C आणि 10D। आता यामध्ये हे जे फॉर्मचे प्रकार आहेत ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल। सध्या आपल्याला फक्त पीएफ विड्रॉल करायचं आहे, मग आपल्याला फॉर्म 30 म्हणजे फॉर्म 31 याची गरज आहे। त्यानंतर होम मेंबर, त्यानंतर ट्रेक क्लेम स्टेटस, डाउनलोड ॲनेक्झर हे तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। क्लेम फॉर्म 31 म्हणजे यावरती फॉर्म 31 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपली सर्व इन्फॉर्मेशन, सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। आपलं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, जन्मतारीख असेल, मोबाईल नंबर असेल, आधारचे शेवटचे 4 अंक असतील, त्यानंतर तुमचे पॅन कार्डचे या ठिकाणी नंबर दाखवला जाईल आणि त्यानंतर तुमचे जे बँक आहे ते बँकचा जो IFSC कोड आहे तो IFSC कोड या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल आणि त्या बँकेची ब्रँच कुठली आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो बँक अकाउंट नंबर आहे तो बँक अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक अंडरटेक येईल, त्या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे। बघा येस केल्यानंतर या ठिकाणी बघा पुढे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मी व्हिडिओमध्ये अशी एक ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमचं जो पीएफचे जे पैसे आहेत ते म्हणजे 3च दिवसात तुम्हाला या ठिकाणी पीएफचे पैसे येणार आहेत। ती ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे पुढे। बघा या ठिकाणी तुम्ही अकाउंट नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी तुमची सर्व माहिती या ठिकाणी पुन्हा दाखवली जाईल। मोबाईल नंबर असेल किंवा तुमचा जो यूएन नंबर असेल, तुमचं नाव वगैरे असेल तर या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा आय वॉन्ट टू अप्लाय फॉर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामधून पीएफ ॲडव्हान्स फॉर्म 31 हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। बघा खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट सर्व्हिस, तुमची ज्या कंपनीमध्ये आता सर्व्हिस चालू आहे करंटमध्ये त्या कंपनीचं नाव तुम्हाला या ठिकाणी
निवडायचं आहे. नाव निवडल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी विचारले तुम्हाला कोणत्या उद्देशासाठी पैसे काढायचे आहेत. बघा या ठिकाणी खूप सारे कारणं दिलेले आहेत, पण या ठिकाणी आपल्याला बघा इलनेस हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. हे ऑप्शन जर तुम्ही निवडलेलं मित्रांनो, तर तुमचे जे PFचे जे विड्रॉल करायचे जे पैसे तुमचे, ते पैसे 3च दिवसात तुमच्या अकाउंटला येतील. हे ऑप्शन तुम्हाला फक्त या ठिकाणी निवडायचं आहे. इलनेस या ठिकाणी आपण निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी एवढी रक्कम काढायची आहे PF अकाउंटमधून, जेवढी रक्कम या ठिकाणी विड्रॉल करायची, ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर खाली बघा तुम्ही रक्कम टाकल्यानंतर खाली तुमचा जो एम्प्लॉई ॲड्रेस आहे, म्हणजे तुमचा जो पत्ता आहे, तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो पत्ता तुम्ही या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचे या ठिकाणी जे आपलं जे महाराष्ट्र स्टेट आहे किंवा तुमचं जे अदर स्टेट वगैरे जे असेल, तुम्ही ते या ठिकाणी ते निवडू शकता. तर आपलं महाराष्ट्र स्टेट आहे ते या ठिकाणी आपण निवडून घेऊ. आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपला जो तालुका असेल तो तालुका या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तालुका टाकल्यानंतर आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी एक कन्सिस्ट दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला या बटनावरती चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर बघा या ठिकाणी गेट आधार OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा जो आधार नंबरला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला एंटर OTP च्या पुढे जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही OTP टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो PFचा फॉर्म आहे तो PFचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिटेड झालेला असेल या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. क्लेम फॉर्म सबमिट सक्सेसफुली ऑन युनिफाईड पोर्टल. या ठिकाणी तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायचा जर असेल तर या ठिकाणी बघा क्लिक हिअर असं एक बटन दिसत असेल, त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी बघा तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी बघू शकता. तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे त्याचा अमाऊंट वगैरे त्यानंतर तुमची सगळी माहिती या ठिकाणी आलेली असेल. या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म बघू शकता आणि या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्ही डाउनलोड या ठिकाणी बटन दिसत असेल त्या बटनावरती तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करू शकता तुमच्या डेस्कटॉपवरती. अशाप्रमाणे तुम्ही तुमचा PFचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरून तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे पैसे आहेत ते पैसे 3च दिवसात तुमच्या बँक अकाउंट ते जे तुम्ही दिलेले आहे ते बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होईल. फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर प्रोसेस केली या ठिकाणी तर तुमचे पैसे 3च दिवसात या ठिकाणी जमा होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, जर काही समस्या आली तर कमेंट बॉक्समध्ये जर कळवा, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.